उल्लासनगर कैंप 4 के लाल चक्की क्षेत्र में एक इमारत के टेरेस पर पत्थरे बदलने का काम करते समय हुए दर्दनाक हादसे में 52 वर्षीय मजदूर की मौत हो गई। मृतक की पहचान देवीदास खात के रूप में हुई है। प्रारंभिक जानकारी के अनुसार सुरक्षा उपायों के अभाव में यह हादसा हुआ। जानकारी के अनुसार लाल चक्की क्षेत्र में गुरुद्वारे के सामने स्थित 4 मंजिला वृंदावन इमारत के टेरेस पर लगे पुराने पत्थरों को बदलने का ठेका इमारत वासियों द्वारा दिया गया था। शनिवार को 3 मजदूर इस कार्य में लगे हुए थे। इसी दौरान नए प्लास्टिक के पत्रे को फिट करते समय वह अचानक टूट गया, जिससे उस पर खड़े देवीदास खरात संतुलन खो बैठे और टेरेस से सीधे नीचे गिर गए। हादसे में ऊंचाई से गिरने से देवीदास खरत की मृत्यु हो गई। घटना की सूचना मिलते ही विट्ठलवाड़ी पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक कोहली अपनी टीम के साथ मौके पर पहुंचे और घटना स्थल का निरीक्षण किया। जांच के दौरान सामने आया कि काम के दौरान मजदूरों द्वारा आवश्यक सुरक्षा उपकरणों का उपयोग नहीं किया जा रहा था, जिसके चलते यह हादसा हुआ। फिलहाल विट्ठलवाड़ी पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। आता हा जो आहे ना तुम्ही पडल्यावरती एवढा की तो सकाळीच सारा उतार जे वृंदावन सोसायटी आहे जी लालचक्की भागामध्ये आहे गुरुद्वाराच्या समोर, या ठिकाणी 3 व्यक्ती होते ज्यांनी पत्रे चेंज करायचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते। तर त्या तिघांमधून एक व्यक्ती आहे जो विनायक दामोदर खरात म्हणून देवीदास दामोदर खरात, वय वर्ष 52 आहे। तो पत्रे चेंज करताना तो प्लास्टिकचा पत्रा होता तो तुटला आणि तो थेट खाली आदळला आणि त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। बरं, हे जे 3 व्यक्ती आहेत ज्याच्यामध्ये जो मस्के आहे हे सगळे एकत्र या परिसरामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेत असतात। नागरिकांचे किंवा बिल्डिंगचे जे पण कलरिंग असतील कामं किंवा पत्रे चेंज करायचे असेल, सफाईचे कामं असतात, हे सातत्याने घेत असतात। परंतु ही घटना एक दुर्दैवी झाली आहे आणि या दुर्दैवी घटनेशी म्हणजे यांचा कोणाशी काही असा संबंध आलेला नाही आणि याच्यामध्ये जे आपले जे वृंदावन सोसायटीवाले आहेत ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला तर नेहमीप्रमाणे ते त्यांना बोलवत असतात, त्यांच्याकडून काम करून घेत असतात। त्या पद्धतीने हे काम त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही आपल्याच परिसरातला जो व्यक्ती आहे खरंच ज्यांचा मृत्यू झालेला आहे, तर आम्ही त्यांना म्हणजे शोककला व्यक्त करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि अशा दुर्दैवी मृत्यू जे होत आहेत तर त्या ठिकाणी सेफ्टी असणं आवश्यक आहे। आज लोक काम करून घेतात, स्वस्तामध्ये कामगार बघतात, परंतु आपण काम करताना हे निश्चित बघावं की त्याची सेफ्टी आहे का, ते व्यक्तीने दारू पिलेली आहे का, या सगळ्या गोष्टी विचार करून लोकांनी पण थोडं लक्ष द्यावे। ह्या माध्यमातून ह्या दुर्दैवी घटनातून ही एक लोकांपुढे आलेली एक गोष्ट आहे, त्याच्याकडे नागरिकांनी लक्ष देऊन सतर्कता बाळगायला पाहिजे, हे आमचे म्हणणे आहे। पाहणी साहेब, ही जी अपार्टमेंट वृंदावन सोसायटी जी आहे आज तिला 35 ते 40 वर्ष झालेत आणि खूप जुनी सोसायटी आहे। विषय असा आहे की हे पत्रे दरवर्षीप्रमाणे चेंज केले जातात आणि जे परिसरातले लोक आहेत त्यात हे सहभागी करून हे काम केलं जातं। आज जी दुर्दैवी घटना जी झालेली आहे, देवीदास खरात हे आमच्या वॉटर सप्लायमधले जुने रहिवासी होते। पंचोडे कुटुंब हे खूप मोठं कुटुंब आहे, मस्के कुटुंब आहे। विशेष म्हणजे हे थोडं प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे होतं, ते घेतले नाही आणि अत्यंत दुर्दैवी घटना आहे। पूर्ण एरिया पूर्ण परिसर शोककाळमध्ये आहे। त्यानंतर जे सोसायटी आहे त्याला तुम्ही काय आवाहन करता? त्यानंतर सोसायटीला आम्हाला आव्हान आहे की तुम्ही स्थानिक जे लोक आहेत त्यांना पहिले कळवा, त्यांना निदर्शनात घ्या। नगरसेवक असो, बाजूचे कोण कॉन्ट्रॅक्टर असो, चांगले सोसायटीवाले लोक 2 पैसे वाचवण्यासाठी 1-2 घटना परत नाही व्हायला पाहिजे। सेफ्टीचा अर्थ असा आहे की सेफ्टी बेल्ट, चांगले इक्विपमेंट, त्यांचा तो सेक्रेटरी आहे त्यांनी आजूबाजूला चौकशी करावी, स्थानिक नगरसेवकाला कळवावे, प्रतिनिधीला कळवा, हे गरजेचे आहे।